तुम्ही मला विश नाही करणार? कॉंग्रॅट्स. थँक्यू. पण हे बघ मोनिका, हा त्या एका गोष्टीची आठवण करून देते. ए निर्मले, आई, स्पीकरवर का काय तो फोन आहे ना. आणि हे बघ, आता तुझी ना जबाबदारी वाढली, एक डॉक्टर म्हणून आणि आत्या आजी म्हणून. हो हो आई, खरे. मोनिका, हा त्या एका गोष्टीची आठवण करून देते. एक मिनिट. आत्या, हा आत्या, काय म्हणत होता? घाबरलीच वाटतं. जास्त उड्या मारू नकोस. हे जे घरी कळलंय ना, ते अर्ध सत्य. पूर्ण सत्य बाहेर येईलच कधी ना कधी. हे मूल खरंच अगदी खरं आहे आत्या. मला खूप आदर वाटतो तुमचा त्याच्याबद्दल. नाही, इतकी गोड बातमी ऐकल्यावर इतकं गोड फक्त तुम्हीच बोलू शकता. आत्या, हो हो, किती काळजी करताय तुम्ही. आता गीता काकी आणि आजी आहेत माझ्या समोर, आणि त्या सुद्धा तेच म्हणत होत्या की आता घरात 2-2 गायनायक आहेत. सो डोंट वरी. मोनिका, अहो, इतकं नका करू माझ्यासाठी. आई आहेत ना. हो, मी तुमचा निरोप विक्रांतला नक्की दे. आणि आत्या, थँक्यू सो मच फॉर ऑल युअर विशेस अँड ऑल युअर लव्ह. बाय. चला, खूप वेळ बसले, आता मी निघते आणि अलकेला गोडाचा शिरा करायला सांगते. चला बाई, आई ग. मोनिका, मी तुला सांगू नाही शकत मी किती आनंदात आहे. मी आजी होणार. आणि निर्मला आत्या, आत्या आजी. नानू, ए नानू, घरात कुणी दिसत नाही, सगळेच फटाकडे उडवायला गेलेत वाटतं. आई ग, आई, आई, आई. अलके, ए अलके. आले आले. आई, काय ग बाळा, घरात एवढी गोड बातमी कळली आहे आणि अजून गोडाधोडाचं काही झालेलं नाहीये. नाही नाही, मी तुम्हाला विचारायला येणारच होते. साजूक तुपातला गोडाचा शिरा चालेल का, म्हणजे काजू बेदाणे घालून? हो हो चालेल, छान छान. करते करते. ये बाळा, ये, बस 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 बाळा. विक्रांत कुठे आहे? विक्रांत मानसीला सोडायला गेले, येतच असतील. मला एक सांग, तुला गोडाचा शिरा आवडतो? हो, खूप आवडतो. अलका करतेय. अलके, आता तुला हिची काळजी घ्यायला पाहिजे. तिला काय नको हवं ते सगळं तू बघायचं. तिला चांगलं चुंगलं खायला घालायचं. तिची तब्येत सुधरवायची. हा, मी जरा स्वयंपाकाचं बघते. हा हो. मी मदतीला जाऊ का आजी? नाही, तू जागेवरनं हलायचं नाही. तू एका जागी बसून राहायचं. बसून फक्त ऑर्डर सोडायची. दळवीना हे सगळं करायला आवडतं. खूप हौशी माणसं आहे तिथे, कळलं का? नाही, सगळं नंतर मी ए विजय, थांब जरा. मला काम आहे. कळलं का तुला? एक आनंदाची बातमी आहे. आजोबा होणार आहेस. हो. ए, हो हो, काय करतोयस? जबाबदारी वाढली आहे तुझी. हो, हा. मी येतो हा घरात. काय नानू? नाही नाही, मगाशी मी एवढी बोंबलत होते नानू नानू,
तुला ऐकायला नाही आलं? कुठे होतास तू? नाही ग, आतमध्ये जरा तयारी करत होतो. कुठे चाललायस? बाहेर जाऊन येतो, महत्वाचं काम आहे. बाहेर चाललायस? थांब, पायघड्या घालते. नानू महाराज कामाला निघाले आहेत ना. हा. येतो. आजी, तुम्ही सगळ्यांशी जसं बोलता ना ते ऐकून खूप फनी वाटतं. खूप हसायला येतं मला. मग सदैव असंच हसत राहायचं. चेहऱ्यावर दुःख दिसता कामा नये. याला विचार, माझ्या दोन्ही सुनांचे मी किती लाड केले ते, म्हणून त्या त्यांच्या संसारात सुखी आहेत. हो की नाही रे? हो हो हो. आम्ही सगळी तुझी हाऊसमौज पुरवू, कळलं का? अरे विक्रांत, हा? बाळा ये ना, ये. विक्रांत, या ना, बसा इकडे बसा. अगं! अरे देवा, सॉरी. काय रे हे? शी बाबा, ह्या पोरांना जरा शिस्त नाही, कुठेही खेळणी टाकतात. बाळा जरा सांभाळून चाल ग. आजी, त्यांना नका काही बोलू, मी काळजी घेत जाईन पुढच्या वेळेपासून. विक्रांत, बसा ना. बस बाळा, ये. मी पाणी आणते थांब तुम्हाला. थांब थांब. बाबा तुम्ही कशाला आणलं? मी घेतलं असतं. ठीक आहे रे, तू दमून आलास एवढा. हा, मी जरा अलका काय करते ते बघ. हे बघ विक्रांत, मला आता तुझा चेहरा हसतमुख पाहिजे. सारखं ते हॉस्पिटलचं टेन्शन तोंडावर नकोय बाबा. येस आजी. अलके, शिऱ्याचा मस्त वास येतोय ग बाई, घर भरलंय नुसतं वासानी. बरं, सगळ्यांनी एक लक्षात ठेवा की 3 महिनेपर्यंत ही बातमी घराच्या बाहेर जाता कामा नये. हो हो आई. हा, काय 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 झालं? तुला सगळं कळणार नानू, तू अजिबात काळजी करू नकोस. मला एक सांग, कुठे गेला होतास? माई, अगं एक गोड चांगली बातमी कळली, हा, म्हणून जरा आईस्क्रीम घेऊन आलोय सगळ्यांसाठी. अरे वा. थँक्यू नानू मामा. नाण्या, लक्षात ठेव, ही बातमी 3 महिने घराच्या बाहेर जाता कामा नये आणि कुठेही जाऊन फोडायची नाही. हो. पण विक्रांत, तू सॉलिड धक्का दिलास ना आम्हाला. कसला? टेन्स काय होतोय? धक्का म्हणजे तू एवढा फास्ट असशील ना असं वाटलं नव्हतं. काय लाजतोस काय? आपलं बोलू शकतो आपण. हो. तुझ्या हनीमून साठी पॅकेज बुक केलं ते वाया गेलं, म्हणजे असं मला आणि गीताला वाटलं होतं. मला काय बेबी मून पॅकेज बुक करू? हल्ली नवीन फॅड आलंय ते. हे असे दिवस आहेत ना, हे पुन्हा पुन्हा नाही येत रे. अनुभवावरून सांगतो. हो. तुला सांगतो, या कठड्यापर्यंत पोहोचू शकत नव्हतास ना, तेव्हापासून बघतोय तुला. धावत धावत यायचास, काका मला उचलून घे ना, कठड्यावर बसून ना, मला खालचं लॉन बघायचं आहे. मजा यायची तुला इथे बसून लॉन बघताना. आणि तुला इथे बसलेलं पाहून अलकाबाईनी खालनं ओरडायची, अगं बाई कठड्यावर बसलाय आता. ओरडून सांगायचं मी तिला, काळजी करू नकोस, मी धरलंय त्याला. काका तू सोबत असलास ना की मला मस्त वाटायचं, सेफ वाटायचं. आय नो. म्हणूनच विचारतोय, खुश आहेस ना? हो काका. गुड. विक्रांत, तुझ्यातले बाळ आहे ना, छोटस गोड गोंडस, ते कधीच मोठवून घेऊ नकोस. काका तू तू किती छान बोलतोस रे. प्रोफेसर आहे ना, येतं मला. बघ ना, तू डॉक्टर काय झालास, गेल्या महिन्यात तुझं लग्न काय झालं, आणि आता काका 1 more आईस्क्रीम. मला चालेल.
आता पटकन घेऊन येतो. आजी, हे घे हळदीचं दूध. तुझा घसा बसतोय ना सारखा सारखा, घे. काही दिवस तू रोजच पीत जा आता. अगं माझ्या म्हातारीची कशाला एवढी काळजी घेता आता? वा ग वा, म्हातारी बितारी अजिबात नाहीयेस तू. यातली एक गोळी अगदी झोपताना घे. नाही कशी? आता तुमची आई व्हावं लागलं मला, म्हणून माझं वय थोडंच कमी होणार आहे. अगं मनू, आता जायचे दिवस आले आमचे. हे आजी, हे काय ग? मला कोण आहे तुमच्याशिवाय? अगं आमच्याशिवाय दुसरं कोणीतरी असलं पाहिजे तुझ्या आयुष्यात आता. आमचं काय, आज आहोत तर उद्या नाही. आजी प्लीज, नको ना ग असं बोलू. मग मला सांग बरं, कुणी आहे का ग तुझ्या मनात? आजी, आता हे काय नवीनच? नवीन बेवीन काही नाही बर का मनू. अगं मुलगी तरुण झाली की आता सुयोग्य मुलगा शोधायचाच असतो तिच्यासाठी. ही काही नवीन पद्धत नाहीये. आणि आपल्या मोनूसाठी नाही का तशीच पद्धत वापरली आपण. पण आता तुम्ही मुली तुमची स्वतःची निवड करता ना, म्हणून आपलं विचारलं हो मी. आहे का ग तुझा कोणी? काय काय ग म्हणता तुम्ही ते? बॉयफ्रेंड ना? नाही ग आजी, कुणी नाहीये. आणि मला सध्या तो विचारही करायचा नाहीये. अभ्यास किती असतो माहितीये ना तुला? अगं अभ्यास तू करतेसच ग, पण हे देखील तितकंच महत्वाचं आहे. हो, पण जोडीदार शोधणं हे MBBS च्या एक्झाम पेक्षाही कठीण आहे. अगं कठीण विषयाचा अभ्यास आपण आधीपासूनच सुरू करतो ना. फारच शब्दात पकडतेस हा तू मला आज. फारच स्मार्ट हा आजी. माझी नात सुद्धा स्मार्ट आहे हा, आणि हुशार सुद्धा. मला वाटतं तिने या परीक्षेचा अभ्यास बहुतेक सुरू सुद्धा केला असेल. आजी, आज अगदी जमतंय हा तुला. उगाच काहीतरी विचार करत बसू नकोस. हे घे, ही गोळी घे, आणि हे दूध गरम गरम गळायला शेक देत प्यायचं असतं. आणि तू बोलतच बसलीयस. पण तू मात्र विचार कर हं, आजी काय बडबड करत होती याचा. ओके ओके. काय चाललंय? अटेन्शन सीकिंग. कशासाठी? कशासाठी? मला तुझं अटेन्शन हवंय विक्रांत. खरं सांगू मी तुला, आज मी खूप खुश आहे. आय एम फीलिंग ऑन द टॉप ऑफ दिस वर्ल्ड राईट नाव. खूप मस्त आणि खूप मोकळं वाटतंय माहितीये मला. मग मग लेट्स सेलिब्रेट विक्रांत. मला हे फिलिंग सेलिब्रेट करायचं. आपण एक काम करूया, आज ना आपण कुठेतरी बाहेर. बास झालं. बास काय, आता तर सगळं सुरू झालंय. प्लीज. व्हॉट्स रॉंग विथ यू विक्रांत? हे मी तुला विचारायला हवं. व्हॉट्स रॉंग विथ यू? नथिंग इज रॉंग विथ मी. काय प्रॉब्लेम आहे विक्रांत? माझ्याशी असं का वागतोयस?
मला काम आहे मोनिका, एक महत्वाची केस स्टडी करायची. आता कळलं प्रॉब्लेम कोणाचा आहे? माझ्यापेक्षा इतर केसेस जास्त महत्वाच्या आहेत. इथे तुझ्या समोर एक केस तयार झालीये लग्नानंतर तुझ्यामुळे. त्याच्याकडे मात्र तू दुर्लक्ष करतोयस. मला जिथे लक्ष द्यायला हवंय तिथे मी लक्ष देतोय. ओ रिली? विक्रांत, तुझं लक्ष फक्त त्या बाळाकडे. ते बाळ, त्या बाळाचं जगणं फक्त एवढंच महत्वाचं आहे तुझ्या दृष्टीने. माझं काय विक्रांत? तुझं काय? तुला हा प्रश्नच पडत नाही ना विक्रांत. हाच प्रॉब्लेम आहे रे माझा. मी मान्य केलं ना, किती वेळा मान्य केलंय मी, झाली माझी चूक. कळत न कळत का होईना झाली. त्यातनं बाहेर पडायचा मी एक मार्गही सुचवला, तर तुला नाही पटला. ओके फाईन, मी तेही एक्सेप्ट केलं. त्याची शिक्षा म्हणून मी या बाळाला जन्म देतेय ना, मग झालं ना. तू त्या मुलाला आपलं म्हणणार आहेस ना विक्रांत? मग तुला आता नवरा बायको म्हणून एकत्र राहायला काय प्रॉब्लेम आहे विक्रांत? आहे मला प्रॉब्लेम. तू सेल्फिश विक्रांत. तू मला सेल्फिश म्हणतेस? कोर्स यू आर सेल्फिश. तुला फक्त ते बाळ हवंय आणि मी नकोय. एक मूल जन्माला येण्यापूर्वीच मरण्यापासून मी कसं वाचवलं ते एवढंच मिरवायचंय तुला. हो स्मार्ट या विक्रांत. गप्प बस मोनिका. सेल्फिश म्हणजे काय हे माहिती तरी आहे का तुला? आपण केलेल्या चुकीबद्दल जराही प्रामाणिकपणा नाहीये तुला. तो जर असता तर तू स्वतःची चूक मान्य केली असतीस आणि तुझं वागणं खूप वेगळं असतं. चुकीने का होईना पण आपल्या पोटात गर्भ आहे हे कळल्यानंतर तू त्याला मारण्याचे वेगवेगळे उपाय शोधू लागली. स्वतःचा जीव देण्याची सुद्धा हिंमत नव्हती तुझ्यात. मी त्या निष्पाप मुलाला नाहीसं करावं म्हणून मला दिलेला एक दणका होता. तर खरी असतीस ना मोनिका, तर हे घर सोडून जायचा प्रयत्न केला नसतास. प्रत्येक वेळी कशा ना कशातून तरी स्वतःची सुटका करत राहिलीस. सेल्फिश असणं याला म्हणतात, कळलं? ओके फाईन, मी मान्य करते की मी सेल्फिश वागले होते. पण आता मी प्रयत्न करतेय ना तुझ्या बरोबर एकत्र राहण्याचा. तेच करायचंय ना आपल्याला पुढे. म्हणूनच तू या बाळाला तुझं नाव देणार आहेस ना विक्रांत. नवरा बायको म्हणून एकत्र राहूया ना आपण प्लीज. अजून काय करणार आहोत आपण? कारण हे नातं उभं राहतं विश्वासावर, जो तू कधीच गमावलायस. आपलं लग्न झाल्यापासून ते तुझ्या आजपर्यंतच्या वागण्यातून तो तू गमावलायस मोनिका. आणि दुसरं म्हणजे प्रेम. या नात्यात प्रेम असावं लागतं मोनिका. होईल ना मग प्रेम. विक्रांत एक संधी दे ना मला प्लीज. तुला आत्ता संधी हवीये. हे इतकं सगळं झाल्यावर आता यापुढे आपल्यात प्रेम निर्माण होईल अशी आशा ठेवू नकोस मोनिका. कारण प्रेम या शब्दाच्या चौकटीतच तू बसत नाहीस. ओके ग्रेट. You know me so well, right? But divorce दे ना विक्रांत, म्हणजे तुझी तरी सुटका होईल. आय नो यू व्हेरी वेल मोनिका. मी तुला चांगलंच ओळखायला लागलोय. आता जर मी तुला डिवोर्स दिला तर त्या बाळाचा जीव तर धोक्यात येईलच. पण अशा परिस्थितीत तू सुद्धा एकटी समर्थपणे जगू शकशील का याबद्दलही मला शंका आहे. तुला वाटतंय तशी तुझी ह्यातून सुटका होणार नाहीये मोनिका. तुझं आयुष्य तरी नीट सावरू शकशील का तू? मला ती मॅच्युरिटी तुझ्यात दिसत नाहीये मोनिका. मग आता काय उपाय आहे याच्यावर? उपाय एकच, तू त्या मुलाला जन्म दे. त्याच्यासाठी आजूबाजूला योग्य माणसं असतील याची जबाबदारी मी घेईन आणि तुला यात अडकू देणार नाही. म्हणजे मूल जन्माला आल्यानंतर
तुला हवं ते करायला आणि तुझं आयुष्य जसं हवंय तसं जगायला तू मोकळी असशील. मी तुला बांधूनही ठेवणार नाही आणि जा असंही सांगणार नाही. तुला पुढे काय करायचंय, कसं जगायचंय, तो निर्णय पूर्णपणे तुझा असेल.